नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मी राहुल चौधरी तुम्हाला आज कोयता पात्याची जी सेटिंग असते त्याबद्दल बऱ्याच जणांना शंका असते की कोयता पात्याची सेटिंग कशी लावायला पाहिजे, पात्यामध्ये किती गॅप पाहिजे किंवा कोणतं नट खोललं तर पात्याची सेटिंग लागेल वगैरे. तर त्याच्याबद्दल आज मी तुमच्यासोबत बोलणार आहे. कोयता पात्याची जी सेटिंग असते ना तर ती ह्या दोन नटावरती फिक्स किंवा मग चेंज करू शकतो आपण. हे दोन नट जर तुम्ही चेंज केले, हे दोन नट तर तुमच्या जी प्लेट असते त्याच्यावरती फिक्स असतात, याला तुम्ही काही करू शकत नाही. आणि हे जे दोन नट असतात ना ज्याच्यावरती पाती फिट असतं, तर ते दोन नट एक दोन आटा किंवा थ्रेड ढिल्ल्या केला तर तुम्हाला इथे एक हात दिली असते, स्लॉट केलेला असतो की जेणेकरून हे ब्लेड मागं पुढे घेता येतं. साधारणतः पातीची सेटिंग जर चांगलं म्हणजे एकदमच परफेक्ट जर सेटिंग म्हणायची गेली तर तुम्हाला पात्याच्या सेटिंगमध्ये पात्यामध्ये आणि माउथमध्ये एक साधारणतः 2 ते 3 कागदाची जितकी जाडी असती त्या जाडीचे कागद फक्त पास झाले पाहिजे त्याच्यातून, म्हणजे गेले पाहिजे की जेणेकरून आपलं कोयता पाती या माउथ सोबत घासले नाही जाणार आणि त्यात जास्त गॅप पण नाही राहणार की जेणेकरून त्याच्यातून चारा कट म्हणजे चारा कट होईल आणि तो असा चेमला नाही जाणार किंवा दबला नाही जाणार. म्हणजे पात्याच्या आणि माउथच्या मध्ये फक्त आणि फक्त 2 ते 3 कागदाची तेवढाच गॅप राहील, त्याच्यापेक्षा जास्त गॅप नाही राहणार. पात माउथ सोबत घासणार नाही, त्या घासण्याच्या पेक्षा थोडासा गॅप आपल्याला त्यामध्ये करायचा आहे. मग तुम्ही पण तुमच्या पात्याची सेटिंग चेक करून घ्या. जर पात्याची सेटिंग जर तशी नसेल तर तुमचा चाऱ्याचा भुगा होईल किंवा मग पाते चुट्टी मारेल. पाते म्हणजे मशीन चुट्ट्या मारण्याचं किंवा भुगा होण्याचं मेन कारण एक तर पात्याची सेटिंग आणि पात्याची धार. पात्याची धार पण आहे ना व्यवस्थित लावून घ्या. बरेचसे जण काय करतात, ह्या साईडना पण धार लावतात दुसऱ्या साईडना, पण ती धार अजिबात कुट्टी मशीनसाठी चालत नाही. तशी धार चुकूनही लावू नका. फक्त धार लावताना ह्या साईडनाच लावा आणि धारेचा जो अँगल असेल, जो कंपनीचा पाता असेल त्याच्यावरतीच धार लावा. बऱ्याचशा जणांची धार अशी होती की खूप असं म्हणजे हा जो स्लोप असतो हा कंपनीने खूप निमुळता केलेला असतो की जेणेकरून कटिंग व्यवस्थित व्हावी आणि जाडपणामुळं कुट्टी दबली न जाता कट व्यवस्थित व्हावी. पण बरेचसे जण काय करतात, हे न खोलता ग्राइंडर इथे लावतात. ग्राइंडर इथे लावल्यामुळे हे जे स्लोप आहे हा असा मेंटेन न राहता तो जाड होत चालतो. मग बऱ्याचशा जणांची जी धार असती ती 1 ते 2 दिवसातच पूर्णपणे हाताला धार जाणवती, परंतु कटिंग व्यवस्थित होणार नाही, कुट्टीचा भुगा होणार. आणि ह्या सगळ्या कारणामुळे बऱ्याचशा जणांचं म्हणणं आहे की कोयता पात कुट्टीवरती सक्सेस नाहीये, परंतु तसं काही नाहीये. तुमची सेटिंग आणि तुमची धार हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि कोयता पात्यावरती ज्यावेळेस आपल्याला चारा कट करायचा असतो, म्हणजे काही जरी आपल्याला जसं आपण कुऱ्हाडीचा घाव चाऱ्यावरती किंवा कशावरती लाकडावरती घालतो तर तो असा तिरका घालतो. तर तिरका घालण्याचं कारण सगळ्यात मेन एकच की तो कटिंग व्यवस्थित होतो. तुम्ही जर सरळ कट झाला, म्हणजे तुमचा घाव जर सरळ गेला तर तो कट व्यवस्थित करणार नाही. त्यासाठी ना आम्ही इथं आहे ना हा जो अँगल असतो ना हा मेंटेन केलेला असतो. म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित जर बघितलं तर हे पाता असं तिरकं जातं, म्हणजे स्लोप मध्ये खाली अँगल मध्ये ह्या माउथ पासून पास होतं. कंपन्यांचं म्हणजे जे राजस्थानावरून मशीन येतात त्यांचा जो अँगल असतो तो हा अँगल म्हणजे जो स्लोप आपण म्हणतो तिरका जाण्याचा, तर तो मेंटेन केलेला नसतो. त्यामुळं त्या बऱ्याचशा कुट्टीमध्ये चुरा होतो आणि त्या चुरा म्हणजे ती सेटिंग व्यवस्थित नसल्यामुळे कोयता पाती बदनाम आहेत. बाकी मशीनमध्ये तुम्ही कोयता पाते जरी टाकले तरी कुट्टी चांगलीच यायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही तुमची सेटिंग चेक करा, तुमच्या पात्याचा अँगल चेक करा आणि पात्याची धार चेक करा. जसं मी सांगितलं तशी पात्याची धार लावा, पात्याची सेटिंग लावून घ्या, तुमची कुट्टी नक्की सुधारेल. काही
तुम्हाला त्याच्याबद्दल काही जरी अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा किंवा मग माझ्या मोबाईलवरती फोन करा. माझा नंबर आहे 9960593004. तुम्हाला त्याबद्दल काही जरी अडचण असेल तरी मी तुम्हाला फोनवरती पण तुम्हाला गाईड करू शकतो. धन्यवाद.